Students, Namaskar. Welcome in online learning process. I am Mrs. Rekha Sagar from Bitco Junior College. Today, from the topic of electrostatics, we will discuss about application of Gauss law, that is to find out electric intensity due to charged infinite plane sheet. Also, we will see the derivations for the formulae of all three applications at a glance, which points are similar or which points are different during derivations. One main point I want to clear here, बऱ्याच ठिकाणी ॲनिमेटेड, कलर्ड, 3 डायमेन्शनल इमेजेस इन्सर्ट केलेल्या आहेत. कारण अभ्यास करताना खूप गोष्टी आपल्याला इमॅजिन कराव्या लागतात. इमॅजिनेशन परफेक्ट प्रॉपर होण्यासाठी पिक्चोरियल फॉर्म किंवा ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे हे समजणे सोपे व्हावे आणि कन्सेप्ट समजावी म्हणून यांचा वापर केला आहे. फार काळ यांच्यामुळे लक्ष विचलित होऊ न देता फक्त पर्पज समजून घ्यावा आणि मुख्य कंटेंटवर लक्ष केंद्रित करावे. परीक्षेत अशा इमेजेस किंवा डायग्राम काढण्याची अजिबात गरज नाही. फॉर द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट त्याच्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. थर्ड ॲप्लिकेशन ते तर खूपच सोपं आहे. काय बघा बरं थर्ड ॲप्लिकेशन. अगेन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीज काढायची, पण कुठे? आउटसाइड इनफायनाईट प्लेन चार्ज्ड शीट. आपण एक शीट कन्सिडर करणार आहे. दिस इज दॅट प्लेन चार्ज शीट. हे आपण एक शीट कन्सिडर केलंय, त्याच्यावर हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, ठीक आहे. आणि याच्या आउटसाईडला ठराविक एका पॉईंटला आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. हे आपलं थर्ड ॲप्लिकेशन आहे. मग याच्यासाठी आता हे चार्जेस जे आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस कन्सिडर केलेलं शीट, ॲक्च्युली ही फिगर आहे. मग ही फिगर काय, आपण इथून सुरू करूया, बघूया. आता हे चार्ज शीट जे आहे ते मी इथे दाखवले. दिस इज दॅट चार्ज शीट. आता वी हॅव टू फाइंड आउट ॲट पॉइंट पी और पी डॅश इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे बघा. वी हॅव टू कन्स्ट्रक्ट वन गॉसियन सिलेंडर थ्रू दिस प्लेन शीट. आणि ते कन्स्ट्रक्ट करताना काय करणार आहे की हा जो पॉइंट पी आहे हा त्याच्या ॲक्सिसवर येईल, असं आपण सिलेंडर कन्स्ट्रक्ट करणार आहे. म्हणजेच कसं बघा. आता इथे हे सिच्युएशन मी दाखवलेलं आहे. जरा वेगळी इंक वापरते म्हणजे तुम्हाला कदाचित पटकन क्लिअर होईल. बघा ह्या शीटवर हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, दिसले. आणि हे पॉझिटिव्ह चार्जेस असलेलं शीट जे आहे त्याच्यामधून हे सिलेंडर आपण कन्स्ट्रक्ट केलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं हे सिलेंडर. मग आता जर पॉझिटिव्ह, ही 3 डायमेन्शनल डायग्राम झाली. मी नेहमी सांगते की डोळ्यापुढे सिच्युएशन आलं की समजायला सोपं जातं. मग आणखी एक गोष्ट क्लिअर करते. बघा इथे आता काय हे, इथे हे जे प्लेन शीट आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्यातला छोटासा पार्ट मी इथे दाखवलेला आहे. आणि हे ते सिलेंडर आपण कन्स्ट्रक्ट केलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. पण आता ह्या पॉझिटिव्ह चार्जेसमुळे ह्या डिरेक्शनला पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे आणि ह्या डिरेक्शनला पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. लक्षात आलं. टू द बोथ साइड्स ऑफ दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज देअर. म्हणून इथे पण आता ही फिगर बघा, इकडे पण दाखवली आणि इकडे पण दाखवली. लक्षात आलं. त्यामुळे फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस पण येईल आणि इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस पण येईल. मग आता जाऊया पुढे. आता इथे काय काय बघा. आपण गॉसियन सिलेंडर तर एक कन्स्ट्रक्ट केलंय, ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए. आणि याचाच आपण एक स्मॉल एरिया एलिमेंट कन्सिडर करूया, विच इज डिनोटेड बाय डी एस. सिच्युएशन लक्षात आलं. अगदी सोपं आहे. म्हणजे काय, हे एक डायग्राम काढा. आता प्लेन शीट काढा, ड्रॉन इट, नेम इट ॲज एस. देन कन्स्ट्रक्ट वन गॉसियन सिलेंडर, त्याच्यामधून हे एक सिलेंडर काढा. एंड पॉइंट्स इंडिकेटेड बाय पी अँड पी डॅश. देन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दीज एंड पॉइंट्स, त्याला ए म्हणा. दोन्हीकडे डिरेक्शन ऑफ ई दाखवा. झालं. किती सिंपल आहे बघा. एवढे एक 4-5 पॉईंट तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आले पाहिजे. आता इथे आणखी एक टर्म आहे सिग्मा, ते आपण नंतर बघूया काय ते. झालं डिस्क्रिप्शन. सोपं आहे, ठीक आहे. मग आता डेरिवेशन बघायचं आहे आपल्याला. Derivation. We discussed about figure and explanation of it. Now we have to start from this Gauss law mathematical form. Speak out loudly in the rhythmic form. Phi is integral E ds cos theta, which is q upon epsilon 0.
झाला असणारे पाठ आता. I have written it here, but see at P as well as at P dash it is written. Why? I told you. Now here we have to substitute this theta as 0 and cos 0 as 1 because direction of electric intensity and direction of normal to the area is same. Here also direction of electric intensity and direction of normal to the area is same. That's why theta is 0. So it is written. So this cos theta is 1. So this is our next step, and left hand side is q upon epsilon 0. Now see integral ds, याचा अर्थ काय? If you will consider this ds, that is small part of this cross section, if you will collect all these small parts together, हे सगळे एकत्र केले तर काय होणार आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मिळेल, किंवा इकडे पण तसंच होणार आहे. This is the meaning of integral ds, which is nothing but area of cross section. Leela, do this sum. Did it. Now here we have to substitute this q, that is total number of charges on this infinite sheet. Sheet is infinite. Charges are too much. That's why to count these somewhat difficult. So here we have to use this concept, that is surface charge density. Charge per unit area. म्हणजे युनिट एरियावरचे 1 मीटर स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर स्क्वेअरवरचे चार्जेस माहिती असले तर टोटल चार्जेस शीटवरचे काढता येतील. म्हणजे ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला हा क्यू काढता येईल. सो इट इज रिटन हिअर इन्स्टेड ऑफ क्यू सिग्मा इंटू ए, रिअरेंज फॉर ई, अँड दिस इज आवर फायनल फॉर्म. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे डिराईव्ह करता येईल. इमॅजिन दिस डायग्राम इन बोथ डिरेक्शन्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. That's why 2 times. काय घेतलं ते आता इथे या फिगरवरून क्लिअर होईल. Now see, we will discuss how to remember these 3 derivations simultaneously. कोणते पॉइंट सेम आहेत आणि कोणते वेगवेगळे आहेत. त्यासाठी मी सांगितलंय नेहमी की जेव्हा डेरिवेशन म्हणजे क्वेश्चन असा असतो की ऑब्टेन फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज स्फियर और चार्ज सिलेंडर और चार्ज प्लेन इनफायनाइट शीट. सुरुवात करायची, आधी डायग्राम काढायची व्यवस्थित, नंतर लेबलिंग करायचं आहे, नंतर डिस्क्रिप्शन लिहायचं, आणि मग मॅथमॅटिकल स्टेप्स ही आपली ऑर्डर असली पाहिजे. आपण फर्स्ट केस बघूया. बघा, हा आता ही इनर स्फिअर आहे, त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्जेस डिपॉझिट केलेले आहेत. हे चार्ज कुठल्या तरी बॉडीच्या आतमध्ये गेले पाहिजे म्हणून आपण कुठली बॉडी कन्सिडर केलेली आहे? हा आउटर गॉसियन स्फिअर कन्सिडर केलेला आहे की याच्या आत ते चार्जेस आलेत असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच वी आर कन्स्ट्रक्टिंग दिस गॉसियन स्फिअर. लक्षात आलं? मग सुरुवात कुठून केली होती बघा, गॉस लॉ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. नंतर कॉस थिटाची व्हॅल्यू 1 टाकली. का? बिकॉज डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड डिरेक्शन ऑफ नॉर्मल टू द एरिया दोघांची सारखी. आणि इकडे लेफ्ट हँड साईड आपण फाय इज क्यू अपॉन एप्सिलॉन 0. ठीक आहे, म्हणजे ही स्टेप आली ती. आता हा इंटिग्रल ds म्हणजेच काय झाला? टोटल सरफेस एरिया ऑफ दिस आउटर स्फिअर, आणि तो असतो 4πr² स्फेरिकल बॉडी म्हणून. मग ई साठी रिअरेंज केलं. बघा 3-4 स्टेपमध्ये आपल्याला हे डेरिवेशन मिळालं. असंच इकडे केलं. स्फिअरच्या ऐवजी काय घेतलं आपण? हे सिलेंडर घेतलं. अँड ऑन दिस सिलेंडर चार्जेस आर डिपॉझिटेड. पुन्हा हे चार्जेस आतमध्ये आणायचेत आपल्याला. मग काय केलं आपण? हे गॉसियन सिलेंडर कन्स्ट्रक्ट केलं की ज्याच्या आत हे चार्जेस आलेले आहेत. लक्षात आलं? इथे पण नॉर्मल टू द एरिया अँड डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सारखीच आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप सेम, सेकंड स्टेप पण सेम, आणि थर्ड स्टेप पण सेम झाली. इकडे जशा पहिल्या 3 स्टेप्स आहेत तशाच इथे 3 स्टेप्स आल्या. पुढे बघा आता फरक काय? इंटिग्रल ds याचा अर्थ काय? टोटल सरफेस एरिया ऑफ दिस आउटर सिलेंडर, आणि सिलेंडरचा सरफेस एरिया आपल्याला माहिती आहे 2πrl, म्हणून आपण तो इथे लिहिला. इथे स्फिअरचा घेतला. लक्षात आलं? आणखी एक गोष्ट, हा क्यू आहे, दिस इज टोटल चार्ज ऑन लॉंग वायर. आणि मग चार्जेस खूप आहेत असं आपण इमॅजिन केलं ना, म्हणून मग आपण इथे चार्ज पर युनिट लेंथ ही कन्सेप्ट वापरली, आणि म्हणजेच लॅम्बडा इंटू एल हे आपण क्यू साठी रिप्लेस केलं. म्हणून इथे आपण लॅम्बडा एल लिहिलं आणि मग ई साठी सिम्प्लिफाय केला. क्लिअर झालं? मग आता तिसऱ्या केसमध्ये काय बघा, इथे काय केलं आपण? पुन्हा पहिली स्टेप सेम आहे, पण इथे आपण 2दा घेतलंय. ॲट पी अँड ॲट पी डॅश घेतलंय. का? ते पण आपण बघितलंय. 2 साईडला आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे म्हणून. इथे पण कॉस थिटाची व्हॅल्यू आपण 1 घेतली, कारण डिरेक्शन ऑफ ई अँड नॉर्मल टू द एरिया सेम आहे. इथपर्यंत सेम आहे.
लेफ्ट हँड साईड पुन्हा क्यू अपॉन इप्सिलॉन 0 ने रिप्लेस केली आणि हे लिहिलं. काहीच फरक नाही इथपर्यंत, फक्त दोनदा घेतला, हा फरक आहे. आता इथे इंटिग्रल डी एस म्हणजेच काय, हे छोटे छोटे डी एस जे आहेत इलेमेंट ते एकत्र केले की टोटल सरफेस एरिया ऑफ हा क्रॉस सेक्शन मिळेल आपल्याला, म्हणून मग तो ए झाला. इथे पण तेच आलं, रिअरेंज केलं. आणि इथे मात्र आपण काय केलं, पुन्हा इमॅजिन काय केलंय, प्लेन इनफायनाईट शीट आहे म्हणजे चार्जेस खूप आहेत, म्हणून आपण क्यू कशाने रिप्लेस केला, सिग्मा इंटू ए ने, म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. लक्षात आलं. आणि मग ई साठी सिम्प्लिफाय केलं. बघा म्हणजे काय सेम पॉईंट्स आहेत आणि कोणते पॉईंट्स हे डिफरंट आहेत. लक्षात आलं. इथे सरफेस एरिया ऑफ स्फिअर घेतला, इथे सरफेस एरिया ऑफ सिलेंडर घेतला, इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेतला, इकडे लिनियर चार्ज डेन्सिटीची कन्सेप्ट वापरली, इकडे सरफेस चार्ज डेन्सिटीची कन्सेप्ट वापरली, आणि फिगर्स आणि हे तुमच्या समोर तर सगळं आहेच आहे. म्हणजे ह्या पद्धतीने तीनही तुम्ही सायमल्टेनियसली केले तर कन्फ्युजन होण्याचा प्रश्नच नाही. आणखी एक गोष्ट, दिस इज जनरल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड एनी शेप्ड बॉडी. कोणत्याही शेपची बॉडी असली तरी तिच्या आउटसाइडला ठराविक एका डिस्टन्सवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही या फॉर्म्युल्याने काढतात. कसं ते आपण नंतर बघू, पण दिस इज द मेन और जनरल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. Just I told you, this is the general formula for electric intensity outside any shape body. आपण आता बघूया या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे दोन फॉर्म्युले मिळतात की नाही. आपण हे फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज स्फिअर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज सिलेंडर. या फॉर्म्युल्यापासून सुरू करूया आणि याच्यावरून आपल्याला तो फॉर्म्युला मिळवायचा. बघा मी ती स्टेप पहिली इथे लिहिली, सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. आता सिग्माची व्हॅल्यू काय बघा बरं, चार्ज पर युनिट एरिया म्हणजे क्यू अपॉन ए इथे लिहिला. पुढे एरिया ऑफ स्फिअर किती आहे सांगा मला, बघितलं आपण, मी लिहिला पण आहे खरं, क्यू जसाच्या तसा, आणि 4πr² इज एरिया ऑफ स्फिअर. रिअरेंज करा, बघा बरं आपल्याला हाच फॉर्म्युला मिळाला की नाही. लक्षात आलं. म्हणजे सिग्माची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि रिअरेंज केलं की आपल्याला पुन्हा ईची व्हॅल्यू मिळते. तसंच इकडे पण आहे बघा, पहिली स्टेप तशीच आहे, चार्ज पर युनिट एरिया ही सिग्माची व्हॅल्यू, एरिया ऑफ विच बॉडी, एरिया ऑफ सिलेंडर, तो किती असतो 2πrl. सबस्टिट्यूट केलं. आणखी इथे एक कन्सेप्ट आपण वापरली, क्यू इज रिप्लेस्ड बाय लॅम्बडा एल म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटीची कन्सेप्ट वापरली. सिम्प्लिफाय फॉर ई, बघा आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे वी डिराइव्ड दिस फॉर्म्युला अँड बाय दिस मेथड सेम फॉर्म्युला मिळाला. म्हणून आपण ह्या जनरल फॉर्म्युल्यावरून कोणत्याही शेपची जर बॉडी असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढता येते. ते इथे मी काढून दाखवलं आहे तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग दिस. थँक यू व्हेरी मच. Wait for the next video and read these lines carefully and try to understand meaning of this. Bye.